स्वागत आहे आपल्या दत्ताचौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। काल म्हणजे 3 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत वेगवेगळ्या विभागात बरेच सारे बदल किंवा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्येच एक तरतूद म्हणजे कारखाना अधिनियम 1948 मध्ये कलम 54 अन्वये कामगाराच्या कामाच्या वेळेत हा मुख्यतः बदल करण्यात आलेला आहे। आता जो काही कामगाराचा कामाचा वेळ होता तो 8 तासावरनं 12 तास करण्यात आलेला आहे। मग नेमकं या बदलाची गरज काय आहे, म्हणजे सरकार या बदलामुळे कोणता सकारात्मक बदल यामध्ये कामगारांच्या आयुष्यात होणार आहे, त्यांना अधिकचे पैसे मिळतील का, किंवा हा बदल कारखानदारांसाठी फायद्याचा असणार आहे। जो काही बदल घडलेला आहे त्यामुळे सर्वसाधारण कामगारांच्या आयुष्यात काय परिणाम होणार आहे किंवा काय दुष्परिणाम होणार आहे तेच सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स वेळेतच तुमच्याकडे एकत्र उपलब्ध होतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रहो, जो काही नियमात बदल करण्यात आलेला आहे कामगाराच्या कामाचा ते आपण सर्वप्रथम पाहूया की आता तुम्हाला दिवसाला 8 तास कामाच्या ऐवजी 12 तास काम हे करावं लागणार आहे। हे झाला मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, जे तुम्हाला मध्यंतरी किंवा ब्रेक्स जे मिळायचे, पूर्वी एक ब्रेक मिळायचा, आता कामगाराला 2 ब्रेक मिळणार आहेत अर्ध्या तासाचे, म्हणजे 12 तासापैकी 1 तासाचा ब्रेक असणार आहे। ओव्हरऑल जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 11 तास काम हे करावं लागणार आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओव्हरटाईमचा। जर का तुम्हाला सुरुवातीला आपण 8 तासाच्या हिशोबाने आठवड्याला 48 तास हे पूर्ण होणं गरजेचं होतं, परंतु आता ती मर्यादा वाढवून ही आठवड्याला 60 तास पूर्ण करण्याची गरज ही आता ह्या नवीन नियमामुळे झालेली आहे। परंतु 48 ते 60 तास या जेवढा बदलमध्ये तुम्ही जर काम करत असाल, 60 तास काम करताय, 48 पेक्षा अधिक 60 तास काम करताय, तर तुम्हाला त्याचा ओटी मिळणार किंवा ओव्हरटाईम मिळणार नसून 60 तासाच्या पेक्षा अधिक जर तुम्ही काम केलं एखाद्या आठवड्यात तरच तुमचा ओव्हरटाईम मिळणार आहे। बदल क्रमांक 3, ओव्हरटाईमची जी काही लिमिट आहे, ओव्हरटाईमचं जे काही स्लॅब होता जो पूर्वीचा प्रमाणे 114 तासाचा नंतर जे काम करताल तुम्ही पुढं तर त्याला ओव्हरटाईम दिला जायचा, आता ते वाढवून 144 तास हे करण्यात आलेले आहेत। म्हणजे जर का तुम्ही 144 तासापेक्षा जास्त काम तुमची नोंदणी झाली असेल तर तुम्हाला ओव्हरटाईम हा लागू होणार आहे, अन्यथा 144च्या मध्ये जर असेल तर तुम्हाला ओव्हरटाईम ही मिळणार नाही। आता हा झालेला काय बदल आहे, हा नेमका बदल कुणाच्या फायद्याचा आहे? सरकारचं म्हणणं आहे की या बदलामुळे जे काही नियम वाली आहे, जी काही कामगारांसाठी आहेत हे खूप सोयीचं होणार आहे, परंतु हे कशा प्रकारे तेही अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये। परंतु यामध्ये नक्कीच कारखानदारांचा फायदा हा झालेला दिसतोय, कारण आपण पाहतोय की सणासुदीचं असेल किंवा एखादा व्यवसाय आहे ज्यामध्ये की सण आले की तुम्हाला कामाचा लोड जास्त असतो किंवा इतर वेळेस तुम्हाला कामाचा लोड कमी असतो आणि एकदम कामाचा लोड आल्यानंतर जर 8 तासाच्या वेळेतच ते काम पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस जी वाढीव काम आहे, वाढीव वेळ जी दिलेली आहे त्यामुळं आता जे काही काम आहे ते जास्त होणार आहे आणि त्याचा फायदा हा कारखानदारालाच होणार आहे। त्यासोबतच इतरही गोष्टी आहेत जे की भारतात उत्पादन वाढवणं आहे, आपल्याला आत्मनिर्भर भारत बनवणं आहे, तर याकरिता सुद्धा आता कामाची वेळ ही सरकारनं वाढवून दिल्याचं सांगण्यात येत आहे। परंतु आता याचा परिणाम किंवा या निर्णयाकडे नागरिक सामान्य जनता किंवा जे कामगार आहेत हे कुठल्या दृष्टीने बघतात तेही पाहणं गरजेचं आहे। कारण आपण पाहतोय की या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद हे कामगारांकडून दिसून येत नाहीये, कारण आपण पाहतो की सर्वत्र प्रत्येकाला आपल्याकडे दिवसातले 24 तास उपलब्ध आहेत आणि त्या 24 तासापैकी 12 तास जर कामावरती गेले तर त्याचा परिणाम उरलेल्या 12 तासामध्ये त्याचं घरी जाणं आहे, त्याच्या कुटुंबाला वेळ देणं आहे, त्याची इतरत्र खाजगी कामं आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं झोप, यामध्ये 12 तास आणि कामाचे 12 तास, तर यामध्ये समीकरण जुळवणं अत्यंत कठीण जात आहे। सोबतच आपण पाहतोय की माणसाची कार्यक्षमता किंवा प्रोडक्टिव्हिटी आपण म्हणतो की ही कमीत कमी वेळात जर काम झालं तर ती कार्यक्षमता जास्त असते आणि जर कामावरचा वेळ जास्त असेल तर कार्यक्षमता ही कमी होते। त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी जी कामावरची असणार आहे, जरी कामाचा वेळ वाढवून दिलेला असला तरी प्रोडक्टिव्हिटीवरती त्याचा परिणाम आणि फटका होणार आहे आणि म्हणूनच ही जी काही वेळ वाढव आहे याचा कारखानदाराला कशा प्रकारे फायदा होईल तेही यावरती प्रश्नचिन्ह आहे। तिसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मोठ्या शहरामध्ये जसं मुंबई, पुणे, बेंगलोर यामध्ये की कामगाराला कामावर पोहोचण्यासाठी जवळपास 1 ते 2 तास लागतात, म्हणजे सकाळी पोहोचण्यासाठी 1 तास आणि सायंकाळी वापस येण्यासाठी 1 तास। जर हे 2 तास आणि हे 12 तास जोडले तर 14 तास जर त्याच्या कामावरती जात असतील तर त्याच्या मनस्थिती किंवा त्याची प्रकृती जी आहे, फिजिक्स आहे यावरतीही परिणाम होऊन त्याचं जी कार्यक्षमता आहे ती कमी होणार आहे आणि याचा दुष्परिणाम त्याच्या प्रकृतीवर होऊ शकतो। तर अशा प्रकारे कामगारांचं मत आहे की हा जो काही बदल केलेला आहे तो केवळ आणि केवळ कारखानदारांसाठी
सरकारनं त्यांच्या सोयीच्या हिशोबानं बदल केलेला आहे आणि याचाच परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होणार आहे, त्यांच्या कार्यक्षमतेवरती होणार आहे आणि कामावरती होणार आहे. आशा करूया जो काही येणारा बदल आहे यामध्ये सकारात्मक काही निघणार आहे आणि त्याच्याबद्दलच सकारात्मक अपडेट्स मी तुमच्यासोबत वेळेत पोहोचवत राहील. अधिक माहितीसाठी चॅनलला परत एकदा सबस्क्राईब करा. तुमचे काही मत असतील तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद.